समजतो की दोन खेळाडू असे आहेत अजून स्वतःच्या गावासाठी संघामध्ये खेळत आहेत. एक तर गावदेवी स्फोट अंजीर संघाचा विश्वास मात्र या खेळाडूचं नाव येतो आणि दुसरा म्हणजे तो दिनू भोईर पॉवर सेलर संघासाठी. अजून जी लेंथ लाईन जी धार आहे ती तशीच आहे. पहिल्या चेंडूवर बघितलं आपण आतिशयाला मजबूर करतोय विकेट किपरची आता झेल घेण्यासाठी भाग पाडतोय. पहिल्या चेंडूवर विकेटचा खाता उघडतोय दिनू. यास मात्र फाईन ग्लास अतिशय चांगला फटका. फाईन लेग सीमरेषेकडे जाणारा हा चौकार खाता उघडतोय यशपाल माळी. स्वतःच संघाचं सुद्धा खाता उघडल्या जाते. यशपाल माली ने काफी लाजवाब शुरुआत की है इस गेंद के साथ. बाउंड्री के साथ अपना खाता खोलते हुए टीम का भी खाता खुलता हुआ. दिनों की अगली गेंद गुरसे छोर की जनिब से गेंदबाजी की कमान संभालते हुए सामने होंगे तालुका टेनिस क्रिकेट के कई महान बल्लेबाज. इस गेंद को स्ट्रोक किया है गुट्टे के बल हवा में. गेंद के नीचे खिलाड़ी. एक और विकेट का पतन होता हुआ मानकोली की टीम का. झिरो बल्लेबाज इस वक्त अजीत माली बल्लेबाजी के लिए चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए मैदान की तरफ आते हुए और ऐसा लग रहा था कि यशपाल अपनी टीम को एक बड़े लक्ष्य की तरफ पहुंचाएंगे. लेकिन क्या बढ़िया वापसी की और मजबूर किया बल्लेबाज यशपाल को स्कोरलिंग बाउंड्री की तरफ कैच देने के लिए. शानदार कैच लिया गया विजय द्वारा. दूसरे विकेट का पतन. स्कोर अभी भी रुका हुआ है 4 रन 2 विकेट के नुकसान पे. अभी जो बल्लेबाज अजीत आए उनके बारे में बताता चलूं कि अभी भी ग्रामीण क्रिकेट का जो महासंग्राम हुआ था परशुराम मनेरा ट्रॉफी में मालिका भी रहे थे. इस मदबा काफी खूबसूरती के साथ गेंद को खेला है. गेंद लॉन्ग लेग बाउंड्री की सहारे जा रही है और निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. ओवर का हम अगर विश्लेषण करेंगे तो पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर बाउंड्री, तीसरी गेंद पर विकेट और चौथी गेंद पर बाउंड्री. लाजवाब हो रहा है. इस मरतबा अंदर एज खेला है. गेंद को पूरी तरह से बल्ले पर नहीं ले पाए. जब तक लॉन्ग ऑफ पर फील कर पाते तब तक समय था बल्लेबाज के पास चहलकदमी करते हुए अपने अपने छोर बदलने का मौका था. इस सिंगल के साथ नॉन स्ट्राइक पर पहुंच चुके विकी और कुल मिलाकर स्कोर अब आगे बढ़ता हुआ 9 रन 2 विकेट के नुकसान पर. अजीत पहली मर्तबा पहली गेंद का सामना करने के लिए तैयार. क्या खूबसूरत हेलीकॉप्टर शॉट खेला है. हवा में गेंद और शानदार कैच डीप मिड ऑफ पर. ये देखिए क्रिकेट का सूत्र जो है पकड़ो क्या जीतो मैच. और साथ ही साथ और समाप्ति का भी इशारा आता हुआ. मिला जुला और रहा पहला ओवर. विकेट भी गिरे 3 रन भी बने इस वक्त 9. चमकीली धूप है, तेज हवाएं चलती हुई, काफी खूबसूरत मौसम मैदान के ऊपर. और अक्सर कहा जाता है कि तीसरे चरण का जब खेल होता है दूसरे चरण में तो बल्लेबाजी के लिए अच्छा रहता है.
लेकिन इसके अपोजिट इस वक्त लाजवाब गेंदबाजी हमने देखी दिनों भोईर की जानिब से। 2 विकेट चटकाए, 1 विकेट, 3 विकेट चटकाए, 9 रन खर्च किए। पहले ओवर की समाप्ति पर टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई भिवंडी तालुका ग्रामीण नंबर 1 की टीम एकविरा मानकोली की टीम इस वक्त 3 विकेट खोकर 9 रन बना चुके। अब तक फॉलो ऑफ विकेट देखिए किस तरह से पहला विकेट 0 पर गिरा, दूसरा विकेट 4 पर और तीसरा विकेट 9 रन के निजी स्कोर पर। गेंदबाज इस वक्त आ रहे हैं। दिनेश भोईर जूनियर इस वक्त गेंदबाजी के लिए तैयार होते हुए पहले ओवर में शानदार गेंदबाजी। बल्लेबाजी के लिए प्रभाकर। तकदीर है जो कि बहुत ही बड़े मिडल ऑर्डर के बल्लेबाज हैं। पंच किया है गेंद को डीप कवर में। तब तक फिर से पर्याप्त समय बल्लेबाज के पास 1 रन लेने का समय। 2 अंकों में प्रवेश करता हुआ स्कोर 10 रन 3 विकेट के नुकसान पर। विकी अभी भी 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। दिनेश भोईर जूनियर की अगली गेंद, थोड़ी सी फील्ड की जमावट को परिवर्तन किया जा रहा है। ठीक हमारे सामने डिप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के अंदर एक खिलाड़ी को इस मर्तबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, व्हाइट का इशारा आता हुआ स्कोर में इजाफा होता हुआ इस सिंगल के साथ 11 पर। गेंदबाज दिनेश भोईर जूनियर दूर से छोर से गेंदबाजी करेंगे। सामने होंगे बल्लेबाज इस वक्त विकी। अच्छी गेंद लेकिन इतने खूबसूरत ऑन ड्राइव किया है गेंद को। जब तक लॉन्ग ऑन बाउंड्री के फील्डर डीप मिड ऑन पर आते गेंद को फील्ड कर पाते तब तक टहल कदमी करते हुए छोड़ बदलने का मौका। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन। स्वागत है सभी का इस वक्त। इस बार रिवर्स खेला है, क्या खूब खेला है। गेंद बैकवर्ड बाउंड्री के ऊपर से जा रही है। इशारा आएगा अंपायर का 6 रनों का। फिर से रिवर्स शॉट खेलने का प्रयास लेकिन सफल नहीं हुए। अच्छी वापसी करते हुए गेंदबाज दिनेश जूनियर। स्कोर अभी भी रुका हुआ है इस वक्त 18 रन 3 विकेट के नुकसान पर। इस मरतबा देखने हैं कि क्या कुछ हुआ है इस गेंद पर। नो बॉल का इशारा और बीमर गेंद, फ्री हिट का इशारा आता हुआ। अब देखने हैं कि बल्लेबाज तकदीर के पास एक मौका है। फ्री हिट गेंद मिली है और किस तरह से फायदा उठा पाएंगे देखना है। क्या फ्री हिट गेंद को अच्छी तरह से गेंदबाजी करके बीट करवाएंगे बल्लेबाज के लिए देखना है। लेकिन तकदीर लाजवाब बड़े बल्लेबाज हैं, बखूबी जो फायदा मिलते हैं वो फायदा उठाने में जाने जाते हैं। इस मौका उठा दिया है गेंद को हवा में,
स्ट्रीट गेंद है, एक रन पूरा किया, दूसरे की तलाश, खतरा हो सकता है। और सुभाष धुमाल का डायलॉग, बच गए दोनों। स्ट्रीट गेंद थी पण धावबाद होतोय फलंदाज। नए बल्लेबाज दीपेश माली इस वक्त, और कौन भूल पाएगा इस दीपेश को। टेनिस क्रिकेट महाराष्ट्र में अभी अभी जिन्होंने अपनी छाप छोड़ी है, वही एकविरा मानकोली के लिए खेलने के लिए। स्कोर अभी भी रुका हुआ है इस वक्त, 20 रन। दीपेश, अरे देखिए, दीपेश के लिए दबाव डालने के लिए सिली पॉइंट पर एक खिलाड़ी को तैनात किया है। इस मरतबा ड्राइव किया है गेंद को डीप मिड विकेट और स्कोर लेग के बीच में, और जब तक फील्ड कर पाते तब तक पर्याप्त समय, एक रन लेके स्ट्राइक अपने पास रखने का समय था। 2 ओवर की समाप्ति पर कुल मिलाकर स्कोर एकविरा मानकोली का 4 विकेट के नुकसान पर 31 रन। मध्ये राहणार संघाचा कर्णधार आणि जय हनुमान पोगाव संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। या डावाच्या समाप्तीनंतर या 4 षटकानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण जे आमच्या नाणेफेकी कक्ष आहे, टॉस बॉक्स आहे, त्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहे। पहिला सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत या दोन्ही संघादरम्यान। आकाश येतोय व्यक्तिगत स्वतःचा पहिल्याने संघासाठी 30 षटक टाकण्यासाठी। गोडसे अँड या टोकाकडनं समोर असेल दीपेश हा फलंदाज। दोन्ही अतिशय महान खेळाडू आहेत, गोलंदाज आकाश आणि दीपेश। डेथ बॉलचा इशारा, धावसंख्या 21, 4 बाद। व्यक्तिगत 1 या धावसंख्या फलंदाजी करतोय दीपेश। यास पाहता चांगला चेंडू होता, धीमा चेंडू होता, टॉप एज बराच चेंडू हवेत फाईनली शॉट कडे, पण कुठल्याही प्रकारचे क्षेत्रक्षेत्र नव्हता, फक्त एकच धाव मिळणार। दीपेश माली नॉन स्ट्राईकला 2 वर आणि एकविरा मानकुले संघाची धावसंख्या 22। नुकतंच स्वर्गीय परशुराम मणेरा ट्रॉफी चा बेस्ट फलंदाज जो होता तो दीपेश नॉन स्ट्राईकला असेल। विकी व्यक्तिगत 6 या धावसंख्येवर। यास मात्र चांगला चेंडू सफल क्रॉस होऊन पूल करण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाही। अतिशय सुंदर गोलंदाजी आकाश करतोय संघासाठी आणि स्वतःसाठी। यानंतर पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल जनोमान पोगाव आणि विलासमूर्ती राणा या दोन्ही संघादरम्यान। यास पात्र उकडण्याचा प्रयत्न होता,
जायचं होतं ठाण्याला पण पोहोचला पुण्याला, अशी गत झाली आहे चेंडूवर. धावसंख्या 23. आणि सुभाष तुम्हाला बघितलं या षटकामध्ये आकाशाने अतिशय चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, कारण की समोर ग्रामीण नंबर 1चा संघ आहे एकविरा मानकोली. आणि आता पण या षटकामध्ये 2 वेळेस दीपेश माळी यांनी 2 चेंडूचा सामना केलेला आहे. फक्त एक धावा काढता आल्या. दीपेश माळी याला सुद्धा बांधून ठेवलेलं आहे आकाशाने. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय मुरलीधर केनी साहेब यांचं परत आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आकाश टू दीपेश. क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण, सिली पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक, थर्ड मॅन, स्लीपर कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री. यावेळेस मात्र पायाचकी हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक, आणि ज्या प्रकारे अडकत खेळत होता शेवटी मात्र बाधून वापस परतावं लागलं दीपेश माळी याला. प्रभाकर भोईर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येताना. सुभाष तुम्हाला बघितला आपण, जो मानसिक दबाव गोलंदाज आकाश आणि दीपेश यांच्यावर टाकला होतं त्याच्यातून शेवटी बाहेर पडला नाही. शेवटी मजबूर केलं बाद व्हायला, आणि दीपेश माळीची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला असेल प्रभाकर, स्ट्राईकला आहे विकी. आता मात्र विकी यांच्यावर जबाबदारी असेल, क्षमता आहे टोलेंजका का फटकेबाजी करण्यामध्ये. यास मात्र अतिशय उत्कृष्ट फटका मिडविकेटच्या वरतून षटकार. धावसंख्या 29. विकी यांच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार. आकाश टू विकी. यास मात्र चेंज ऑफ पेस, धीमे चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फक्त एका धावेसाठी. या एका धावेने षटकाची समाप्ती. तीन षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक खेळल्यानंतर एकविरा मानकुल या संघ प्रथम फलंदाजी करताना पॉवर सेलर या संघासमोर जवळपास 5 गड्याच्या मोबदल्यात फक्त धावफलकावर त्या 10ची सरासरी ठेवलेली आहे 30. विलासमध्ये राहणार संघाचा कर्णधार आणि जय महाराष्ट्र जय हनुमान पोगाव संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिला सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना रंगला जाणार आहे. त्याआधी दोन्ही संघादरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हरिकेश हा गोलंदाज अंतिम षटक टाकण्यासाठी. विकी स्ट्राईकला असणार आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रभाकर. अंतिम षटक असेल एकविरा मानकुली या संघातल्या डावातलं. अंतिम षटकामध्ये किती धावा बनवते ते पाहत आणि किती धावाचं आव्हान ठेवणार पॉवर सेलार या संघाने यावर्षी सीझन मध्ये अतिशय प्रभावित कामगिरी, सांघिक कामगिरीच्या बळावर चर्चित आहे हा संघ. याच पात्र अतिशय उत्कृष्ट फटका, चेंडू आणि बॅटचा अतिशय सुंदर संपर्क होतोय, आवाज येतोय चांगला गोड आणि अप्रतिम षटकार.
मानसिक दबाव स्वतःवर न घेता विस्फोटक फटकेबाजी करतोय. विकी यांच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार धावसंख्या पुढे सरकते ती 36. यावर पाहता खरा चेंडू नो बॉलचा इशारा येतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताय. धोका होऊ शकतो आणि इथं मात्र होय की नाही म्हणता म्हणता शेवटी मात्र मोहित हा प्रभाकर धावबाद फ्रीचा इशारा येतोय. धावसंख्या 38. 6 बाद. नवीन फलंदाज राकेश खेळपट्टीकडे होतोय. फ्रीट चा इशारा आलेला आहे. 6 बाद 38. धावफलकावर धावा आहेत त्या. यानंतर पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल. जय हनुमान पोगाव आणि विलास मूर्ती राणा या दोन्ही संघादरम्यान. वेलकम. दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत नाणेफेक बॉक्स मध्ये. या षटकानंतर माझे सहकारी समालोचक माझे परम मित्र सुभाष धुमाळ सुद्धा सज्ज राहणार आहेत नाणेफेक करण्यासाठी. यावेळेस मात्र फ्रीचा चेंडू होता पण वाईटचा इशारा येतोय. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघणार हा चेंडू आणि फ्रीट राहणार आहे. धावसंख्या 39. विकी सज्ज होतोय परत फलंदाजी करण्यासाठी. याच पात्र बॅकफुटला जाऊन पुल केलेला आहे. हवेत एक धाव पूर्ण होतोय. बघा वारंवार आम्ही फुकारा देऊन सुद्धा जेलचा आनंद घेताना पण आनंद घेता घेता 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 41. होत आहे. बडे बडे माझे छोटे छोटे बातें सुनने पर होते रहते. कित्येक वेळा भिवंडीमध्ये सुद्धा बघितलं आपण की पंचाने सुद्धा बोटवरी केलेलं आहे. धावसंख्या 41. सज्ज होते गोलंदाज हरिकेश. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर षटकार त्याच्यानंतर मात्र नो बॉल. तरी पण अतिशय चांगली कमबॅक वापसी केलेले गोलंदाज हरिकेश यांनी. धावफलकावर धाव पाहतोय आपण त्या 41. अंतिम क्वार्टर फायनलचा सामना असेल हा. यानंतर सेमीफायनलचे सामने सुरू होतील. याच पाता कटकटचा प्रयत्न मोठी एज घेऊन चेंडू थर्डमॅन रिजनकडे. फक्त एकच धाव मिळणार. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 42. खेळण्यासाठी फलंदाज राकेश. यावेळेस मात्र बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू होता आणि अनेकमध्ये खाली राहणारा चेंडू. संपर्क होत नाही चेंडू आणि बॅटचं बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. अतिशय चांगलं कमबॅक कारण की पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर मात्र भीमर चेंडू नो बॉल टाकला होता. त्यानंतर परत एक वाईट. त्यानंतर मात्र अतिशय चांगली प्रभावित गोलंदाजी. यावेळेस मात्र स्विंग केलेल्या चेंडूला आकाशी मार्गे जाणार हा षटकार.
49 धावांचं आव्हान असणार आहे पॉवर शिलार संघासमोर. नाणेफेक होणार आहे. पहिला उपांत्यपूर्वीचा सामना जनोमान पोगाव आणि विलासमूर्ती रानाळ्या दोन्ही संघादरम्यान. माझे सहकारी समालोचक तिथे सज्ज आहेत. माझे परम मित्र नेहमी धमाल आणि धुमाल करणारे सुभाष धुमाल. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. निश्चितच या पंचक्रोशीतील एक ग्रेट क्रिकेटर विजय गुलवे आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचे आहे. काही वजश्री निंबवले संघाचे क्रिकेटपटू विजय गुलवे यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघादरम्यान नाणेफेक केले जाते. त्यांच्या समवेत दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देताना नाणेफेक जिंकलेले आहे जनमान पोगाव संघाने. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठात जाऊन विराज म्हणायचं आहे. पहिल्या सेमीफायनल सामना अतिशय महत्वाचा सामना आहे. नाणेफेक निश्चितच सेमीफायनल सामन्यामध्ये महत्वाची होती आपल्या संघासाठी. नाणेफेक आपण जिंकलेले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा जो ग्राउंड आहे मी पहिल्या दिवसापासून उल्लेख करतोय या मान पोगाव संघाला एक लकी ग्राउंड आहे. ज्याप्रमाणे पॉवर शेलार संघाला आतापर्यंत लकी ठरलेला आहे. तर नाणेफेकीचा गोल नेतेचा महत्वाचा होता. सेमीफायनलचा सामना आहे. केवळ एक पाऊल फायनलपासून दूर आहे आपला संघ. तर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करताना समृद्ध संघ तालुका क्रिकेटमध्ये बलाढ्य संघ समजला जातो. यांच्या नावे यावर्षीचा विक्रम आहे सर्वोच्च धावसंख्येचा ज्याने 101 धावा कुठून काढल्या त्या निर्धारित 6 षटकामध्ये. त्या संघाला प्रथम फलंदाजी करताना आपण क्षेत्ररक्षण करणार आहोत. मात्र त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील जे आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करतील? त्रिमूर्ती आहे, कल्पेश उमराटकर आहे, अक्षय उमराटकर, ज्ञानेश्वर शेळके. आपल्या संघाचं अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन राहिलेलं आहे. तर या सेमीफायनल सामन्यावर लक्ष असेल की आणखीन पुढे लक्ष देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर आपल्या संघाचं ऑल द बेस्ट. नाणेफेक आपण हारलेले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत निर्धारित 4 षटकामध्ये मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+ टार्गेट म्हणजे आम्हाला ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपल्या संघाचं प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट राहिलेलं आहे. स्वर्गीय हेमंत पाटील चषक 2017 पटकावून आपण ग्रामीण क्रिकेटमधला अकाउंट ओपन केलेला आहे आणि सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आहे तो आपल्या संघाच्या नावे आहे. त्यानंतर सेकंड पार्सलचा जो विक्रम आहे तोही आपल्या संघाच्या नावे आहे. तर 3 ते 4 विक्रम या अंगामध्ये आपल्या संघाने केलेले आहे. प्रथम फलंदाजी करताना निश्चितच 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल. त्यानंतर आपण जर बघितलं तर कुठल्या फलंदाजाकडून खास अपेक्षा असेल? नितीन आहे, भावेश आहे, अक्षय आहे. चांगली बॅटिंग आहे आमच्याकडे पण 50+ टार्गेटसाठी चांगली बॅट्समॅन आहे. आपल्या संघाचं ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तर पहिल्या सेमीफायनलचे नाणेफेक झालेले आहे. चेंडू चॉईससाठी यायचं आहे. म्हणते नाणेफेक जिंकलेलं आहे. जीवनमान पोगो संघाच्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे विलासमूर्ती रानाळ्या संघाला. तर वळूया सामन्याकडे. षटकातील पहिला चेंडू यावेळी मात्र चेंडूला स्वंग केलेला आहे. चेंडू जात आहे सीमारेषेबाहेर. षटकार. पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार.
षटकरने स्वतःचा खातो उघडता फलंदाज आहे. षटकरने संघाचं अकाउंट ओपन होतंय. आव्हान आपण बघितलं, आव्हान तब्बल 49 धावांचं आव्हान आहे. आणि ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती, पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार सरळ भिरकावून दिलं होतं मिड विकेट सीमारेषे बाहेर षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या आपण पाहतोय अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या झाली ती 6. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू गजवतोय यशच्या कमबॅक करतोय यशपाल माली. तालुका क्रिकेटमधील शांत स्वभावाचा जर विचार केला तर हा ग्रेट खेळाडू समजला जातोय. असे मोजकेच खेळाडू यामध्ये दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी, यशपाल माली, हाताच्या बोटांवर मोजता येतील असे मोजके खेळाडू आहेत. यावेळी मात्र अंधारच्या अंदाजाने केलेला फटका, प्रयत्न केला गेला होता मात्र झेल सोडला जातोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी दिल्या फलंदाजाला. शॉट एक्स्ट्रा कवळला, चांगला प्रयत्न केला गेला होता. अजित भोर याच्या मार्फत मात्र सूर्याची किरणांचा त्रास होतोय. परिणाम सर्व झेल सोडला जातोय आणि जीवदान मिळतोय फलंदाजाला. फायदा होतो तर फलंदाजा या 2 धाव्याने धावसंख्या उडून होते ते 8. आपण जो सामना पाहतोय शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना पॉवर शेलार विरुद्ध एकविरा मानकुली या 2 संघादरम्यान. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात गोलंदाज यशपाल माली. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्ह, वायर बॅक ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. विकी याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या सिंगल लेवरते, धावसंख्या 1 निवडून होते ते 9. यशपाल यावेळी मात्र चेंडूला फुल केलेला आहे, बट मौका भी दिया और चौका भी दिया. चौकार मौका भी दिया और चौका भी दिया. या चौकाने धावसंख्या वाढते, धावसंख्या ओढून होते ती 13. आव्हान येते 49 धावांचा. 49 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना आपण पाहतो पॉवर शेलार या संघाला हरिकेश सिंग आणि सचिन भोईर जोडी मैदानात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यशपाल माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर पोस्टमॅन पडावर ओरसे इन करणं गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज सचिन. शॉट अंपूल केलेला आहे. स्क्वेअर डिव्हिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दीपेश माली चेंडूवर झेपावतोय. तालुका क्रिकेटमधील नंबर 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्स याचं नाव घेतलं जात आहे, त्याप्रमाणे तालुका क्रिकेटमध्ये दीपेश माली नंबर 1 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकानंतर बिनबाद 14 अशी धमाकेदार सुरुवात पॉवर शेलार या संघाची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात म्हणता येईल, कारण कोणताही फलंदाज बाद झालेला नाही. हरिकेश सिंग एका षटकारांशी खेळतो आपल्या वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर. सचिन भोईर 4 वैयक्तिक धावसंख्या खेळत आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 14. शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय. आपण पाहतोय क्रिकेट किरंग जयबजरंग चषक 2017 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. जपान स्पोर्ट्स गोडसे यांच्याकडून. दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्गावर एक्सप्रेस कंपनीर सर्वात अनुभवाचा गोलंदाज विक्रम मानकुले संघाचा तकदीर माली. असं धाबा इन करणं सज्ज होणार आहे. यानंतर मित्रांनो आपण फर्स्ट सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना जानमान पोगाव विरुद्ध विलासमूर्ती राहणार या 2 संघादरम्यान. जानमान पोगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि विलासमूर्ती राहणार या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय पॉवर शेलार विरुद्ध एकविरा मानकुली या 2 संघादरम्यान. ग्रामीण क्रिकेटमधील अव्वल
संघ आपण पाहतो एकविरा मानकुले 4 कप्स हा संघ रँकिंग नंबर 1 वर रँक करत आहे. त्यानंतर 3 संघ नंबर 2 वर 3 चषकासह शिलोमाता वल गावदेवी अंजूर आणि दिवा स्फोर्ट दिवा. त्यानंतर 3 नंबरवर 2 चषकासह चेरबकुंड बी आणि 8 संघ 4 नंबर 1 चषकासह. येवलेमध्ये हेडकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे फलंदाज पहिला बाद होतोय धावबादच्या रूपाने. धावसंख्या ओढून होते ती 18. विद्यमान कर्णधार विराट कोहलीचा जर्सी नंबर आपण धावफलकावर पाहतोय 18 धावा. यावेळी बाद पुन्हा एकदा हुक केलेला आहे फाईनल क्षेत्रामध्ये. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. केवळ एकच धावसंख्या सिंगल ओढून होते ते 19. सिटी क्रिकेटमध्ये महिंद्रा स्पोर्ट्स आणि धनेश इलेव्हन 4 कप्स नंबर 1 वर 2 कप्स एनआर बोरपाडा आणि 1 कप्स फायनल स्पोर्ट्स आपण पाहतोय नंबर 3 वर. मात्र ग्रामीण क्रिकेटमधील नंबर 1 संघ 4 कप्स एकविरा मानकुले संघाला आपण पाहतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. तकदीर माली शॉर्ट रनअपने मात्र कवरच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मधील क्षेत्ररक्षणाकडून केवळ एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल निवडते. धावसंख्या 1 निवडून होते ती 20. डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे पॉवर शेलार संघ. गेल्या वर्षीचा जो जयबजरंग चषक झाला होता त्यामध्ये जयबजरंग चषक मध्ये जयबजरंग गोडसे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर यावर्षी युवा प्रतिष्ठान चषकही त्यांनी पटकावला होता याच ग्राउंडवर. यावेळी मात्र मिस टाइम फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट दीपेश माले चेंडूवर झोपावतोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव सहजरित्या पूर्ण करतात. मात्र चांगलं ताळमेल क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. अंदाज घेतला होता चेंडूचा. या 2 धावने धावसंख्या ओढून होती ती 22. 22 लॉस फॉर द 1 विकेट्स. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 49 धावांचा आव्हानाचा पाठला करताना पॉवर शेलार संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारे त्याच दिशेने
डीप स्क्वेअर मध्ये पुन्हा एकदा क्षेत्र दीपेश माली चेंडू शोधतोय. चांगला थ्रो आणि चांगलं कलेक्शन सचिन भोईर याची केली संपुष्टात. खेळपटे होते ज्याने अग्री स्पोर्ट्स अग्रज स्पोर्ट्स पिंपलास आयोजित अग्रज पिंपलास मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक पाठवला. त्यानंतर 15 वरती कालेर आयोजित सरपंच उपसरपंच अशा कालेरमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पाठवलं होतं. दोन्ही ठिकाणी मालिकावर ठरला होता आणि यंदाच्या हंगामामध्ये बॅक टू बॅक 4 वेळा जो मॅन ऑफ द मॅचचा विक्रम प्रस्थापित केला होता अग्रज चषकमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना. याला मी टायटल दिलं क्रिकेट फ्लस कार्स चषक अग्रज पिंपलास. त्यामध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं होतं. बॅक टू बॅक 4 मॅन ऑफ द मॅचचं पटकावलं होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं हा विक्रम सौरभ गांगुलीच्या नावे आहे ज्याने 6 चषकामध्ये पाकिस्तान विरुद्ध बॅक टू बॅक 4 मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड ऑफ पटकावलं होतं. यावेळेला सचिन तेंडुलकर हा कर्णधार होता. त्याच प्रकारचा विक्रम ग्रामीण क्रिकेटमध्ये यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळतो. आकाश वारगडे या फलंदाजाचे नावे सध्या राष्ट्रीय गिनला आलेला आहे. अजित माली गोलंदाजी मार्गावर येतोय. सामनागर फलंदाज दिनेश भोईर. आता कारारा स्टेट ड्रायचा फटका फॉलोथ्रोमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळला गेला होता. कारारा ड्रायचा फटका स्ट्रेट ड्राय फटका पाळला गेला होता दिनेश भोईर याच्या मार्फत. मात्र फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजामार्फत. अजित माली पुन्हा एकदा सज्ज होतो आपल्या बॉलिंग मार्कवर. सामनागर फलंदाज दिनेश भोईर. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे. कुठली संधी नाही. चेंडू जाते डीप बॅकवर्ड सीमारेषेबाहेर षटकार. फटका आपण पाहतो दिनेश भोईर याच्या बॅटमधून गोलंदाजाने केली चूक. फलंदाजाला लागलेली ती धावांची फूक आणि फलंदाज दिनेश भोईर याने खेळला आहे फूक. फूकचा फटका अतिशय उत्कृष्ट पाहायला मिळतोय. या षटकाने धावसंख्या वेगाने वरते. धावसंख्या बुसंडेमध्ये धावसंख्या वेगाने ओढून होते ती 29 लॉस फॉर द 2 विकेट्स. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीर बाजूने पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत हरिकेश सिंग आणि सचिन भोईर. मात्र दिनेश भोईर आणि आकाश वारगडे ही जोडी मैदानात आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजित माले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज आहे. सामनागर फलंदाज दिनेश भोईर. दूरवर फैलवलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. उलटा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रायव्हल होता. दीपेश माले चेंडू झेपावतोय. फक्त एकच धाव. आउटफील्डचा नंबर 1 क्षेत्ररक्षक आहे तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर. या सिंगल धावसंख्येवरून होते ते 30. जो सामना पदे पॉवर शेलार विरुद्ध विक्रम मानकुली या 2 संघादरम्यान. पॉवर शेलार संघाने अग्रज चषकमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानंतर 15 कालेर आयोजित चषकामध्ये त्याने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळा या संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिलं. PCA मान्यता प्राप्त त्या स्पर्धा झालेल्या आहेत. त्या स्पर्धामध्ये मात्र पॉवर शेलार संघाला अकाउंट ओपन करता आलेलं नाही. एक चांगली संधी आहे या स्पर्धेमध्ये अकाउंट ओपन करण्याची. यावेळी मात्र अपील केला जातोय. तोपर्यंत एक धाव लेग बायच्या रूपाने पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगल वाढून होती ती 31.
लॉस फॉर द 2 विकेट्स. अतिशय रंगतदार रोमहर्षक लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. पॉवर शेलार विरुद्ध इकुरा मानकुली या दोन संघादरम्यान शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना दोन संघादरम्यान खेळला जात आहे. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुढे गेलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उचलतात फलंदाज. जिथे एक धाव होती तिथे 2 धाव पूर्ण करतात. थोडस दडपण निश्चितच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर जाणवत आहे. रिकी याच्याकडून थोडस चूक होत आहे. त्या चुकीचा फायदा, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि फायदा मिळतोय फलंदाजांना. 2 धाव पूर्ण करतात फलंदाज आणि धावसंख्या 2 ने ओढून होती ती 33 लॉस फॉर द 2 विकेट्स. स्पॉन्सर संदीप तारे यांची विनंती असेल की आपण बॅट्समॅन विराज मिळायचा आहे. इतिका स्पोर्टचा ग्रेट क्रिकेटर संदीप तारे, आपणास विनंती असेल आपण बॅट्समॅन विराज मिळायचं. आपल्या या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मात्र खराब चेंडू, मात्र चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळतंय. 5 रुपयाने 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. या एका धावने धावसंख्या ओढून होती ती 34. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा. या स्पर्धेचे जर हायलाइट्स बघितले तर या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या, हायस्ट टीम स्कोर 80 धावा आयडियल हवीदेवी संघाने उभारली होती. या स्पर्धेत सर्वोच्च वैयक्तिक धावा जर्मन पोगो संघाचा तुषार शेलके याच्या नावे नाबाद 53 धावा. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एका फलंदाजाने 4 हॅट्रिकचा विक्रम प्रस्थापित केला. जय बजरंग गोडसे संघाचा सूरज केने. या स्पर्धेमध्ये षटकांचे हॅट्रिक आतापर्यंत 2 फलंदाजाने झळकावले. जय बजरंग भावाले संघाचा मंगल केने आणि श्री गणेश भरोटे संघाचा अजय पाटील. तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हायलाइट्स आपण पाहतोय. आणि जो निश्चांक धावसंख्या या स्पर्धेमध्ये 17 धावा जयदुर्ग सुरे संघाच्या नावे. सहा चेंडूंनी 15 धावांची आवश्यकता आहे. और शेलार संघाला सामना जिंकण्यासाठी अतिशय रंगतदार सामना मित्रांनो आपण पाहतात. शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना विक्रम मानकुली नंबर 1 संघ विरुद्ध पॉवरफुल परफॉर्मन्स करणारा यंदाच्या वर्षातील और शेलार संघ. हा 23वा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो आपण पाहता. आतापर्यंत 22 महासंग्राम खेळले गेलेले आहेत आणि त्यामध्ये तब्बल 4 महासंग्राम जिंकून एकूण मानकुली संघ नंबर 1 वर आहे, अव्वल क्रमांकावर आहे. दीपेश पहिला चेंडू. यावेळी मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी, चांगला बॅकअप, फक्त एकच धाव. धावसंख्या सिंगल निवडून होती ती 35 धावा. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेला 1999 पासून सुरुवात झालेली अखंडित परंपरा, अगदी एकही वर्षाच्या गॅप न देता ही स्पर्धा अखंडितपणे सुरू ठेवलेली आहे. खास करून मागचा कालावधी जर बघितला तर मुरलीधर केने यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा खेळली जाते. चांगला स्टाफ मेंबर्स त्यांना लाभलेले. जयबजरंग स्पोर्ट्स गोरसई, MK ग्रुप गोरसई, चांगलं सहकार्य. यावेळी मात्र सरळ चेंडू निघून जातो यशाच्या हातामध्ये. त्यानंतर जे आमचे स्पॉन्सर आहेत, सर्व स्पॉन्सरांचा पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद, ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे.
नितेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र निष्ठान फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, मात्र कॅल्क्युलेटर षटकार, अगदी तोडून मातून मारलेला षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे आकाश वारगडे याच्या बॅटमधून. तीन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 7 धावा पाहूया कुठल्या संघाचा होतोय घात. यावेळेला मात्र गतिवर्धन केला होता एक्स्ट्रा गोलच्या दिशेने, चेंडू होता सुंदर गोल सीमारेषा भारत चौकार. आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये 2 वेळा हा संघ पराभूत होण्यापासून वाचला होता. ज्या संघाकडून आपण बघितलं मयूर भोईर या फलंदाजाने गोल्डन चौकार 4 धावांची आवश्यकता असताना गोल्डन चौकारही ठोकला गेला होता. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो एक षटकार आणि एक चौकार फेस केलेला आहे आकाश वारगडे या फलंदाजाने. धावसंख्या वाढून होत आहे 46. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. हा चेंडू दोन्ही संघाच्या दृष्टीने निर्णायक चेंडू असणार आहे. शिंग कंपल्सरी आहे, याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. पूर्णपणे दडपणाखाली फलंदाज, दडपणाखाली गोलंदाज, दडपणाखाली क्षेत्ररक्षक आणि दडपणाखाली पाठीराखे 12 मॅन ते पाहायला मिळत आहेत. मात्र छोट्या बॅकअपने चेंडू ट्रॅव्हल होत आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. तर मात्र शेवटचा एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. अग्रेच्या पिंपला चषकामध्ये अशाच प्रकारे एका चेंडूवर 1 धावेची आवश्यकता असताना झेल सोडला गेला होता एकविरा मानकुले संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि तो सामना केवळ 1 धावेने पराभूत झाला होता एकविरा मानकुले संघात. त्याचीच कंडिशन परिस्थिती याही चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते एकविरा मानकुले संघासमोर. पाहूया त्याच खेळाची पूर्णावृत्ती होते का की एकविरा मानकुले संघ यंदाच्या अंगामधील नंबर 1 संघ विजय संपादन करतो पाहायला मिळेल. शेजारी वाढले तर आता मात्र एम्ब्रेला फिल्डिंग सजवले गेलेले. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. अशा प्रकारे विजय फटका करोडच्या डोक्यावरून आणि नंबर 1 संघ या स्पर्धेबाहेर. हाडला एकविरा मानकुले, हाडला तकदीर माली. मात्र कौतुक करावं लागेल, शेवटच्या चेंडूपर्यंत टफ फाईट दिली होती. अभिनंदन करताना तकदीर माली दिनेश भोईर याचा खेळाडूवृत्ती आपल्याला पाहायला मिळते नंबर 1 संघाकडून नंबर 1 खेळाडूवृत्ती. हार्दिक अभिनंदन दिनेश भोईर, अभिनंदन पॉवर स्पोर्ट्स सेलर. हाडला पुन्हा एकदा एकविरा मानकुले.
निश्चितच मंगेश भोईर यांच्याकडून पॉवर शेलर संघाचं हार्दिक अभिनंदन. निश्चित आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे स्पॉन्सर्स आपण पाहू शकता. सन्मान्य श्री दयानंद मोतीराम चोरगे साहेब, सन्मान्य श्री सुरेश बालेमामा म्हात्रे साहेब, त्यानंतर सन्मान्य श्री भरत पाटील साहेब सोनाले, सन्मान्य श्री दिनेश चौधरी साहेब बिहान मित कुमार चे करता जातात. त्यानंतर युवा मोर्चा अध्यक्ष सन्मान्य निलेश गुराव साहेब, त्यानंतर सोनाले गावचे युवा उद्योगपती इंद्रपाल तरे साहेब, या सर्व मान्यवरांचा स्पॉन्सर पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. तसेच वडपे गावचे विद्यमान सरपंच सन्मान्य जानी सोंगाला साहेबांचा विशेष धन्यवाद. त्यांचंही सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. निश्चितच आणि या सामन्यामधील मॅचसाठी 2 पर्याय होते, दिनेश भोईर त्यानंतर आकाश वारगडे. मात्र जो विनिंग फटका खेळला गेला होता, निश्चित शेवटच्या षटकामध्ये असे कबरे आहे असं आव्हान असताना आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी केली होती. तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय पॉवर सेलर संघाचा आकाश वारगडे. प्लीज कम आकाश अँड कलेक्ट द मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड.